नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. खरं पाहता आत्ताचा हा मी व्हिडिओ द्यायलाच नाही पाहिजे, कारण तुमचा जो सुंदर लॉंग वीकेंड आलाय त्याच्यामध्ये बाधा येईल. शनिवार, रविवार, सोमवार तुम्ही कुठे पिकनिकला जात असाल, काय जात असाल, पण मला आपलं रोजची सवय पडली आहे, एक नियम आहे, तर नाही व्हिडिओ दिला की नियम मोडला असं मला वाटतं, म्हणून मी हा व्हिडिओ देते. तुम्हाला हवं तेव्हा व्हिडिओ ऐका. सोमवारचं मंगळवारचं मार्केट उघडेपर्यंत कधीही. आणि हल्लीचं मार्केट असं आहे की त्या मार्केटवर कशाचा परिणाम होतोय, काय होतोय, काही कळतच नाही. एक दिवस 1200-1300 पॉईंट वरती, एक दिवस 1200-1300 पॉईंट मध्ये, त्याच्यामध्ये कोणाचाही फायदा होत नाही. कारण मार्केट मंदीत असताना आपण काही शेअर घेतले तर मार्केट तेजीत गेल्यानंतर तेच शेअर वाढतील असं नाही. त्यामुळे सगळा सावळा गोंधळ चालू आहे. पण आपण आपले जे नियम पकडले त्या नियमाप्रमाणे जायचं. फेब्रुवारीचा IIP जाहीर झाला, तो IIP 2.9 एवढा झाला आणि पूर्वीचा 5.2 होता. म्हणजे प्रोडक्शन कमी झालं हे IIP वरनं आपल्याला दिसतंय. मार्चचा IIP मात्र 28 एप्रिलला जाहीर होईल असं सांगण्यात आलं. VIPने झेप्टो बरोबर पार्टनरशिपचा करार केलाय. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने 2 कोटी नवीन इन्व्हेस्टर अकाउंट ऍड केले. RVNL 143 कोटीच्या सदर्न रेल्वे प्रोजेक्टसाठी ते L1 बिडर म्हणून जाहीर झाले. ओला इलेक्ट्रिकने फर्स्ट रोडस्टर X ही मोटरसायकल लॉन्च केली. पंजाब नॅशनलचा RLLR म्हणजे रेपो लिंक्ड लेंडिंग रेट असल्यामुळे रेपो रेट 25.25 कमी झाला, म्हणून त्यांचा सुद्धा लेंडिंग रेट 0.25 कमी झाला. HCL टेकने गुगल क्लाउड बरोबर करार केला. सिप्लाला त्यांच्या एका जेनेरिक कॅन्सर ड्रगसाठी US FDA कडून अप्रूव्हल मिळालं. अजमेरा रिअलिटी त्यांचं कलेक्शन 9% वाढलं, विक्री 7% कमी झाली. ॲक्सेंचर आणि डिलॉइट बरोबरचं $510 कोटी करार पेंटॅगॉनने रद्द केला. आता न्यू वेल गॅस याचा रेट कमी लावला जाईल आणि ह्या गॅसचं पहिल्या गॅस बरोबर ब्लेंडिंग केलं जाईल आणि यामुळे IGL MGLच्या मार्जिनवर परिणाम होण्याची शक्यता आहे. चीनने अमेरिकेमधल्या उत्पादनावर टॅरिफ जो 84% लावला होता तो 125% केला आणि हा टॅरिफ 12 एप्रिल पासून लावला जाईल असं सांगण्यात आलं. आणि चीनने वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनकडे तक्रार दाखल केली आहे. ऑरबिंदो फार्माच्या सबसिडियरीला US FDAने फॉर्म 483 इश्यू केला आणि 11 त्रुटी दाखवल्या. त्यांचा नॉर्थ कॅरोलिनाला प्लांट आहे. त्याचप्रमाणे कॉन्कोरचे
व्हॉल्यूम ग्रोथ 8% झाली, पण त्यांनी जो FY25 साठी गायडन्स दिला होता तो मात्र गायडन्स ते पार करू शकले नाही. NBCCने 560 युनिट ग्रेटर नोएडा मधली विकली, त्याचे त्यांना 1153 कोटी रुपये मिळाले. ही युनिट ॲस्पायर लीजर पार्क इथली विकली. हे सगळा जो टॅरिफचा गोंधळ चालू आहे तो तुमच्या माझ्यासाठी नव्हे, तर त्या टॅरिफच्या गोंधळाचं मूळ बीज आहे अमेरिकेच्या कर्जामध्ये. 3 एप्रिल 2025 ला अमेरिकेवर 36.22 ट्रिलियन एवढं कर्ज होतं आणि त्या कर्जावरचं व्याज $1.3 ट्रिलियन एवढं त्या कर्जावरचं व्याजच आहे. आता 90 दिवसाची जी सवलत दिली आहे त्या 90 दिवसाच्या सवलतीमध्ये अमेरिका प्रत्येक देशाबरोबर ट्रेड ॲग्रीमेंट करू शकेल, त्यासाठी चर्चा करू शकेल आणि त्यामधून जर काही फायदा होणार असेल तर तो फायदा पदरात पाडून घेऊ शकेल. जिथे जिथे जादाचा खर्च होतोय तो खर्च कमी करण्याच्या बेतात अमेरिका दिसतेय. म्हणजे अगदी घरातल्यासारखं हो. घरात जर खूप कर्ज झालं, त्या कर्जावरचं व्याज मिळकतीपेक्षा जास्त व्हायला लागलं तर आपणही हाच प्रयत्न करतो. तसाच प्रयत्न अमेरिका करते. पण अर्थव्यवस्थेची स्थिती अशी आहे की बॉन्डच्या किमती कमी होत आहेत, कारण अमेरिकेच्या बॉन्डला अजिबात मागणी नाही. उलट जपान, चीन सगळे देश जे पूर्वी अमेरिकन बॉन्ड घ्यायला उत्सुक असायचे, खरेदी करायला उत्सुक असायचे, आता तेच देश अमेरिकेचे बॉन्ड्स विकत आहेत. म्हणजे काय होत आहे तर बॉन्डची किंमत कमी होतीये, त्यामुळं बॉन्ड यील्ड वाढतंय. ही अनैसर्गिक स्थिती आहे. खरं तर जेव्हा रिसेशनचा किंवा मंदीचा पिरियड असतो, या मंदीच्या पिरियडमध्ये लोक जिथे जिथे फिक्स इन्कम मिळेल, धोका कमी असेल, अशा ठिकाणी इन्व्हेस्टर जात असतात. पण आता अमेरिकेमध्ये ही स्थिती दिसत नाही. खरं तर बॉन्ड मधून मिळणारं इन्कम फिक्स इन्कम असतं. बॉन्डला अजिबात धोका नसतो. गव्हर्नमेंटची सिक्युरिटी असते, त्यामुळे लोक बॉन्डमध्ये घुसत असतात आणि सोन्यात घुसत असतात. पण या वेळेला सोन्यात मात्र घुसतायत, पण बॉन्डमध्ये मात्र लोक घुसताना दिसत नाहीत. बॉन्डची मागणी कमी होतीये आणि पुरवठा मात्र जास्त होतोय, कारण सगळे लोक बॉन्ड विकतायत. अशी विरुद्ध परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. आता अमेरिका कसे कसे कोणाबरोबर करार करतेय. आज पीयूष गोयलनी आपल्या इथे पण सांगितलं की आम्ही ॲग्रीमेंट करणार आहोत. ॲग्रीमेंट करण्यासाठी अमेरिकेबरोबर बोलणी चालू आहेत. तर या ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा कोणत्या सेक्टरचा फायदा होतोय, कोणत्या सेक्टरचं नुकसान होत आहे, हे बघणं गरजेचं आहे. त्यातूनच आपण जे सेक्टर टॅरिफच्या विळख्यात अडकत नाहीयेत, ज्यांचा अमेरिकेबरोबर व्यवसाय जवळजवळ नाहीये, असे सेक्टर शोधून आपण त्या सेक्टरमधले जे शेअर असतील त्या शेअरमध्ये ट्रेड करणं किंवा गुंतवणूक करणं सध्या तरी हे 90 दिवस पार होईस तोपर्यंत योग्य दिसतंय. जसं जसं डॉलर इंडेक्स कमी होत आहे तसे मेटलचे भाव वाढत आहेत. आज डॉलर इंडेक्स 100च्याही खाली गेलं होतं.
त्यामुळे कॉपर असेल, ॲल्युमिनियम असेल, स्टील असेल, सगळ्याचे भाव आज तेजीत होते. आता मंगळवारी काय काय होत आहे, 3 दिवसाची सुट्टी आहे, तर ते मंगळवारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन. नमस्ते.